जय श्रीराम मंडळी. कधी तुम्ही विचार केला आहे का की विश्वामध्ये अब्जावधी प्रकाश वर्ष दूर घडणाऱ्या घटना मानवी जीवनाच्या निर्णयाशी, भावनांशी आणि भविष्याशी काही ना काही स्तरावर जोडलेल्या असू शकतात. म्हणून आज आधुनिक खगोलशास्त्र ग्रहांचे वस्तुमान मोजते, ताऱ्यांचा जन्म आणि मृत्यू हे समजावून सांगते, विश्वाचा विस्तार अभ्यासते, तर वैदिक ज्योतिषशास्त्र या खगोल हालचालीचे मानवी जीवनावर पडणारे सूक्ष्म परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करते. मानवी मन, ऊर्जा, निर्णय क्षमता आणि कर्मप्रभाव या सर्वांचा संबंध काळाच्या एका सदृश्य सूत्राशी जोडलेला आहे. मानवाने विज्ञानाच्या मदतीने चंद्रावर पाऊल ठेवले, मंगळ ग्रहाचा अभ्यास सुरू केला आणि अब्जावधी प्रकाश वर्ष दूर असलेल्या आकाशगंगेचे छायाचित्र देखील घेतले. विज्ञान आपल्याला सांगते की विश्वातील प्रत्येक ग्रह, प्रत्येक तारा आणि प्रत्येक खगोलीय वस्तू विशिष्ट ऊर्जा, गती आणि गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर कार्य करत असते. तर वैदिक ज्योतिषशास्त्र सांगते या ग्रहांच्या हालचालीचा मानवी जीवनाच्या अनुभवाशी असलेला सूक्ष्म संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करते. ज्योतिषशास्त्र आपल्याला आपल्या नशिबावर अवलंबून राहायला शिकवत नाही, तर योग्य वेळी योग्य वेळ ओळखून योग्य कृती करायला शिकवते. आणि म्हणूनच जून 2026 मधील सुरुवातीला 10 दिवस कर्क लग्न आणि कर्क राशींच्या व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता दिसत आहे. कारण स्वतःच्या राशीमध्ये उच्चस्थ गुरु प्रवेश करत आहे, व्ययभावात बुध शुक्राचा प्रभाव सुरू आहे, दशमस्थ स्वग्रही मंगळ कर्मक्षेत्राला शक्ती प्रदान करत आहे, तर भाग्यस्थानी शनी भगवान दीर्घकालीन कर्मफलाची आठवण करून देतात. अष्टमस्थ राहू जीवनातील गुप्त परिवर्तनांना जागृत करत आहे, तर द्वितीयस्थ केतू मूल्यावस्था आणि वाणीबाबत नवे धडे शिकवणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा, कारण जून 2026 चे हे प्रारंभीचे 10 दिवस तुमच्या जीवनातील अनेक नवीन अध्यायाची सुरुवात करू शकतात. चला तर मग सुरुवात करूया विशिष्ट किंवा विस्तारित या राशीफलाबाबतीत. सूर्य भगवान कर्क लग्न कर्क राशीवाल्यांसाठी सूर्य भगवान तुमच्या जन्मपत्रिकेत किंवा गोचर परिस्थितीने कर्क लग्न कर्क राशीवाल्यांसाठी द्वितीय स्थानामध्ये वृषभ राशीमध्ये गोचर करतात. एकादश भावात जेव्हा देखील सूर्य भगवान लाभ भावात असतात, तेव्हा एकादश भाव हा महत्वाकांक्षा, संपर्क, सामाजिक प्रतिष्ठा आणि इच्छापूर्तीचा भाव मानला जातो. या कालखंडामध्ये महत्वाच्या व्यक्तीशी संपर्क वाढू शकतो, नवीन संधी मिळू शकतात आणि विशेष म्हणजे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कामांमध्ये चांगल्या प्रमाणात तुम्हाला प्रगती बघायला मिळू शकते. विशेष म्हणजे उत्पन्नाची वाढीच्या संबंधाने देखील या काळामध्ये काही सकारात्मक संकेत तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतात. त्याच्यानंतर या एकादश स्थानातील सूर्याची सप्तमस्थ दृष्टी पंचम स्थानावर पडते. जेव्हा देखील सूर्याची पंचम स्थानावरती दृष्टी पडणार, तर शिक्षण, बौद्धिक प्रकल्प, सर्जनशील क्षेत्र आणि संततीविषयक बाबींमध्ये व्यक्तीला प्रगती बघायला भेटते. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींमध्ये व्यक्तीला अधिक प्रमाणात सक्रियता लाभ निर्माण होऊ शकते. काही व्यक्तींना स्वतःच्या प्रतिभेची योग्य जाणीव या काळामध्ये होऊ शकते. त्यानंतर अति आत्मविश्वास किंवा स्वतःचे मतच योग्य असल्याची आग्रह टाळणे तुम्हाला या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स किंवा अति विश्वास तुम्हाला या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्यांना या सूर्य भगवंताच्या गोचरमध्ये तकलीफ बघायला भेटू शकतो. विशेष म्हणजे योग्य व्यक्तीसोबत जोडले जाणे हेच या काळातील सर्वात मोठे तुमचे भाग्य ठरू शकते. कारण एखाद्या स्थानात जेव्हा देखील कोणाच्याही जन्मपत्रिकेत सूर्य भगवान जाणार आणि विशेष म्हणजे वृषभ राशीचे जाणार, तर अशा वेळेमध्ये नवीन आणि मोठ्या पदप्रतिष्ठेवाले लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये या काळामध्ये येऊ शकतात. सूर्य भगवंतासाठी दररोज सूर्य भगवंताला अर्घ्य द्या आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचे ग्रह आहे मंगळ भगवान, जे की कर्क लग्न कर्क राशीवाल्यांसाठी दशम स्थानात म्हणजे कर्मभावात स्वग्रहीचे गोचर करत आहे. या काळामध्ये मंगळ स्वतःच्या राशीमध्ये अत्यंत बलवान अवस्थेत आहे आणि विशेष म्हणजे कर्क राशीसाठी कर्मभाव स्थित आहे. कर्क लग्न कर्क राशीवाल्यांसाठी दशम स्थानात मंगळ भगवान स्वराशीस्थ गोचर करत आहे. कर्मभावात देखील ते गोचर करत आहे, म्हणजे दशम स्थानातच. ही स्थिती करिअरला घेऊन व्यवसाय, नेतृत्व, विशेष म्हणजे व्यक्तीच्या सर्व प्रकारची जिद्द, व्यक्तीच्या मनात असलेले सर्व प्लॅनिंग या काळामध्ये विशेष प्रकारात पूर्ण होऊ शकते. या काळामध्ये कामाचा वेग वाढू शकतो, नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात आणि अडकलेली कामं देखील तुमची या काळामध्ये मार्गी लागू शकतात. विशेष म्हणजे नेतृत्व दाखवण्याची संधी देखील या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्यांना या काळामध्ये बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर या कर्मातील मंगळ भगवंताची चतुर्थ दृष्टी तुमच्या लग्नावरती पडत आहे. जेव्हा देखील मंगळ भगवान स्वराशीस्थ होऊन लग्नावरती दृष्टी टाकतील, त्यांची दृष्टी जरी नीचेची पडत असेल तरी पण या काळामध्ये लग्नावरती कर्मभावातील मंगळाची दृष्टी व्यक्तीचा आत्मविश्वास वाढेल, निर्णय क्षमता मजबूत करेल. परंतु या काळामध्ये तुमचा राग देखील अत्यंत प्रमाणात वाढू शकतो. तुम्हाला रागावरती कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मंगळाची सप्तमस्थ दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावरती पडणार आहे आणि विशेष म्हणजे तुला राशीवरती पडणार आहे. तुला राशीवरती सप्तमस्थ दृष्टी पडणार, तर घरगुती विषयांमध्ये या काळामध्ये तणाव बघायला भेटू शकतो. स्थावर मालमत्तेच्या संबंधाने देखील या काळामध्ये तुम्ही काही महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ती घाई अत्यंत महत्त्वाची तुम्हाला टाळणं गरजेचं आहे. नाहीतर येणाऱ्या काळात तुम्हाला कर्क लग्न कर्क राशीवाल्यांना या 10 दिवसामध्ये तकलीफ होण्याची चान्सेस या काळामध्ये बघायला भेटू शकतात. आणि त्यानंतर या कर्मातील मंगळाची दृष्टी अष्टमस्थ स्वतःच्या राशीवरती पंचम स्थानावरती कर्क लग्न कर्क राशीवाल्यांसाठी पडणार आहे. या काळामध्ये तुम्ही स्पर्धा परीक्षा, नवीन कौशल्य, गुंतवणूक आणि शिक्षणाच्या संबंधाने काहीतरी महत्त्वाचे निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण की या काळामध्ये तुम्ही घेतलेले सर्वात महत्त्वाचे धाडसी निर्णय तुम्हाला
सर्व बाजूनी फायदा देऊ शकतात. पण विशेष म्हणजे ज्या व्यक्तीचा स्वतःच्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात किंवा जे व्यक्ती स्वतःच्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात त्यांना या काळामध्ये मोठी गती आणि मोठा यश या काळामध्ये मिळू शकतं. या मंगळाच्या गोचरसाठी कर्क लग्न कर्क राशीवाल्यांसाठी प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसाचे डेली 3 पठण करणे, मसूर डाळीचे दान आणि मोतीचूर लाडूचे दान करणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे हनुमानजीच्या मंदिरात. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचे ग्रह आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्यांसाठी, ते म्हणजे मिथुन राशीमध्ये गोचर करणारे बुध भगवान या काळामध्ये, की जे की तुमच्या जन्मलग्न आणि जन्मराशीसाठी व्यय स्थानात म्हणजे द्वादश भावात भ्रमण करतात. बुध ज्यावेळी स्वतःच्या राशीमध्ये द्वादश भावात असतात तर अशा काळामध्ये व्यक्तीचं अत्यंत मन सक्रिय राहू शकते, बुद्धिमत्ता व्यक्तीची अत्यंत सक्रिय राहते आणि विशेष म्हणजे या काळामध्ये तुमच्या विचारांची गती खूप जास्त वाढू शकते व्ययस्थानामुळे. या काळामध्ये तुम्हाला परदेश भ्रमण करायचं आहे, काही परदेशाच्या संबंधाने काहीतरी प्लॅनिंग करायचे आहे, इम्पोर्ट एक्सपोर्टचे रिलेटेड करणाऱ्या लोकांसाठी चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो. ऑनलाईन काम, संशोधन आणि गोपनीय नियोजन देखील या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे राहू शकते. विशेष म्हणजे व्ययस्थान हे काहीतरी कुठेतरी हिडन स्थान आहे, कुठेतरी काहीतरी गुप्ततेचे स्थान आहे. जेव्हा देखील बुधासारखा ग्रह स्वराशीस्त या काळामध्ये गोचर करणार तर कर्क लग्न कर्क राशीवाल्यांनो या काळामध्ये तुमच्या सर्व बाजूने तुम्हाला फायदा बघायला मिळू शकतो. विशेष म्हणजे महत्त्वाच्या गोपनीय क्षेत्रामध्ये तुम्ही खूप जास्त प्रगती या काळामध्ये करू शकता. विशेष म्हणजे या काळामध्ये सप्तमस्त दृष्टी तुमची षष्ठ स्थानावरती या बुधाच्या गोचराच्या परिस्थितीत म्हणजे षष्ठ स्थानावरती पडणार आहे धनुराशीवरती कर्क लग्न कर्क राशींसाठी. या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्यांसाठी व्यय स्थानातील बुधाची सप्तमस्त दृष्टी जेव्हा षष्ठावरती पडेल तर कामातील समस्या सोडवण्याची क्षमता तुमची या काळामध्ये वाढेल. तर्क वितर्काची बाजू तुमच्याकडे खूप जास्त अधिक प्रभावी होऊ शकते. होईल तेवढं तुम्ही तर्क वितर्काच्या गोष्टीकडे जास्त विचार न करता अत्यंत होईल तेवढं सरळ मनाने चालणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धात्मक वातावरणात तुम्हाला या काळामध्ये विशेष यश मिळणार आहे. काहीतरी महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहे, काहीतरी कुठेतरी तुम्हाला एखाद्या ठिकाणी महत्त्वाची चर्चा करायला जायचं असेल त्यासाठी देखील हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. पण मिथुन राशीचे बुध व्ययात जाणार आहे, त्याची षष्ठ स्थानावरती दृष्टी असणार आहे. या काळामध्ये तुम्हाला झोपेचे प्रमाण जाणू शकतात, मानसिक थकवा जाणू शकतो, खूप जास्त प्रमाणात तुमच्याकडनं ओव्हर थिंकिंग आणि अतिविचार या काळामध्ये होऊ शकते. या सर्व गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्यांनो या बुध भगवंताच्या गोचरसाठी तुम्ही भगवान बुधाचे गोचर या काळामध्ये तुम्ही गणेशाचे पूजन करणं आणि हिरव्या मुगाचे दान किंवा गणपतीला दुर्वाची जुडी आणि मुगाच्या डाळीचे मोदक करून खायला देण्यात नैवेद्य दाखवणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा ग्रह असणार आहे तुमच्या जन्मलग्न आणि जन्मराशीवाल्यांसाठी कर्क लग्न कर्क राशीवाल्यांसाठी व्ययस्थानामध्ये मिथुन राशीमध्ये शुक्र भगवान आता गोचर करणार आहे. शुक्र भगवान व्ययस्थानामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्यांसाठी मिथुन राशीमध्ये गोचर करत आहेत की ते 7 जून पर्यंतच बुधासोबत युती करून व्ययस्थानामध्ये म्हणजे 12व्या घरामध्ये युती करणार आहे. या काळामध्ये शुक्रासोबतची बुधासोबतची युती 12व्या घरात मिथुन राशीमध्ये मांडल्यामुळे कल्पनाशक्ती व्यक्तीची वाढू शकते, सौंदर्य दृष्टी व्यक्तीची अधिक प्रमाणात निखळ होऊ शकते आणि विशेष म्हणजे भावनिक संवेदनशीलता या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढू शकते. आणि विशेष म्हणजे विदेशाशी संपर्कित असणाऱ्या लोकांना या काळामध्ये फायदा बघायला भेटेल. ऑनलाईन माध्यमातून लोकांना नवीन क्लायंट देखील या काळामध्ये सौंदर्य प्रसाधनाचे रिलेटेड किंवा कुठेतरी इंटेरियर डेकोरेटिव्ह किंवा कुठल्याही पद्धतीच्या डेकोरेशनच्या रिलेटेड काम करणाऱ्या लोकांशी या काळामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून नवीन क्लायंट देखील जोडण्याचे काम या काळामध्ये बघायला मिळू शकते. कला फील्डमध्ये असणाऱ्या लोकांना, संगीत फील्डमध्ये असणाऱ्या लोकांना, लेखन डिजिटल क्रिएशनवाल्या लोकांना ऑनलाईन फील्डमध्ये या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा मिळू शकतो. विशेष म्हणजे काही व्यक्ती या काळामध्ये आध्यात्मिक प्रवासाकडे आकर्षित होऊ शकतात, नव्या गोष्टीचा शोध घेऊ शकतात. खर्चांमध्ये या काळामध्ये वाढ बघायला भेटू शकते शुक्र बुधाची युतीमुळे या व्ययस्थानातील. म्हणून आर्थिक शिस्त तुम्हाला आवश्यक राहणार आहे. या काळामध्ये तुम्ही होईल तेवढं स्वतःला सावरण्याची गरज आहे. 8 जून पासून ते शुक्र भगवान तुमच्या लग्नस्थानामध्ये गोचर करणार आहे. या काळामध्ये गुरुसोबतची युती तुम्हाला सर्व बाजूने नशिबाला साथ दे. विशेष म्हणजे तुमची पद प्रतिष्ठा या काळामध्ये वाढेल. काहीतरी भौतिक सुखाच्या गोष्टींमध्ये देखील तुमचा या काळामध्ये वाढ होताना बघायला मिळू शकते. व्ययस्थानातील शुक्र जेव्हा देखील सप्तम स्थानावरती म्हणजे सप्तमस्त दृष्टी षष्ठ स्थानावरती टाकतील तर स्किनच्या रिलेटेड आजार होऊ शकतो. तुम्ही भावनेच्या भरात काहीतरी चुकीचा निर्णय या काळामध्ये घेऊ शकतात, तर तो तुम्ही टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे जेव्हा देखील 8 तारखेनंतर लग्नात येणारे गुरुसोबतची युती करणारे शुक्र जेव्हा सप्तमस्त दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावरती टाकतील तर व्यक्तीच्या कुठेतरी मनमोटाव असेल पती पत्नीच्या संबंधाने खूप दिवसापासून तो देखील या काळामध्ये क्लिअर होऊन जाईल. तुम्ही माता लक्ष्मीची साधना करणं आणि श्रीसुक्ताचे पठण करणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे अत्यंत प्रभावशाली कर्क लग्न कर्क राशीवाल्यांसाठी मांडणारे ग्रह म्हणजे गुरु भगवान, जे की लग्नामध्ये गोचर करणार आहे 2 जून 2026 पासून. जेव्हा देखील उच्चस्थ गुरु लग्नामध्ये गोचर करतात या काळामध्ये सर्वात महत्त्वाच्या घटना घडायला कर्क लग्न कर्क राशीवाल्यांसाठी घडायला सुरुवात होते. विशेष म्हणजे ही स्थिती कर्क लग्न कर्क राशीवाल्यांसाठी अत्यंत मंगलकारी आणि शुभकारी मानली जाते, कारण या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा सर्व बाजूने सकारात्मक होऊ शकतो. विशेष म्हणजे तुमची पदप्रतिष्ठा वाढेल, लोकांचा विश्वास तुम्हाला सर्व बाजूने प्राप्त होऊ शकतो. आणि गुरुची पंचमस्त दृष्टी जेव्हा देखील तुमच्या
पंचम स्थानावरती किंवा पंचम भावावरती पडेल, तर तुम्ही कुठल्याही पद्धतीचं काहीतरी नवीन एज्युकेशन घेण्याच्या प्रयत्नात आहात, काहीतरी नवीन मोठी शिक्षणाच्या रिलेटेड काहीतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करत आहात, तो देखील सफल होईल. कर्क लग्न कर्क राशीवाल्यांनो विवाहाचे रिलेटेड प्लॅन आहे, तो देखील या काळामध्ये सफल होईल. कर्क लग्न कर्क राशीवाल्यांनो तुम्ही संततीच्या रिलेटेड काहीतरी प्लॅनिंग करत आहात, तो देखील या काळामध्ये सफल होईल. सर्जनशीलता वाढेल, बौद्धिक विकास या काळामध्ये तुमचा चांगला होईल आणि विशेष म्हणजे तुमची सर्व बाजूने या काळामध्ये प्रगती होणार आहे. त्याच्यानंतर सप्तमस्तदृष्टी कर्क लग्न कर्क राशीवाल्यांच्या रिलेटेड गुरु भगवान लग्नातून सप्तम स्थानावरती टाकणार आहे. पती पत्नीच्या संबंधाने असणारा मनमुटाव सर्व क्लिअर होईल. वैवाहिक जीवनामध्ये सर्व बाजूची बाजू क्लिअर होईल. भागीदाराच्या संबंधाने काहीतरी उतार चढाव होता, पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी उतार चढाव होता, तो देखील या काळामध्ये क्लिअर होईल. विशेष म्हणजे व्यावसायिक संबंध तुमचे सुधारतील, नवीन क्लायंट देखील या काळामध्ये जोडले जाईल. आणि विशेष म्हणजे या लग्नातील गुरुची नवमस्तदृष्टी भाग्यस्थानावरती स्वतःच्या स्थानावरती पडणार आहे. तुमच्या सर्व बाजूने नसीब सपोर्ट करेल. तुम्ही धर्मकर्माच्या रिलेटेड खूप जास्त अग्रेसिव्ह व्हाल आणि विशेष म्हणजे उच्च शिक्षण घेण्याचा काहीतरी प्लॅन आहे, बाहेरच्या देशात जाण्याचा प्लॅन आहे, काहीतरी डॉक्टरी फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट किंवा खूप जुनं एखादी केस होती किंवा खूप जुनं एखादं पेशंट होतं, ते देखील या काळामध्ये तुमच्या हातनं बरे होण्याचे चान्सेस आहे. विशेष म्हणजे तुम्ही आध्यात्मिक रुची या काळामध्ये वाढणार आहे, कारण भाग्यामध्ये तुमचे मीन राशीचे शनिदेव भ्रमण करत आहेत आणि त्या शनिदेवावरती जेव्हा देखील उच्चच्या गुरुची दृष्टी पडणार, तर तुम्ही धर्म कर्म अध्यात्म वडील उपार्जित लोकांसाठी किंवा घरातील वडीलधाऱ्या लोकांच्या बाबतीत खूप जास्त सक्रिय या काळामध्ये राहू शकतात. विशेष प्रभावामध्ये जीवनामध्ये आशा विश्वास आणि नवीन दिशा या काळामध्ये निर्माण करणारा हा काळ तुमच्यासाठी असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्यांना. पण या सर्व गोष्टींमध्ये अधिक पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी तुम्ही प्रत्येक गुरुवारी पिवळ्या वस्तूचे दान करा. ओम ब्रह्म बृहस्पती नमः या मंत्राचा जाप करणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर कर्क लग्न कर्क राशीवाल्यांसाठी न्यायाचे कारक आणि कर्माची अधिष्ठात्री देवता भगवान शनिदेव मीन राशीमध्ये गोचर करत आहे या काळामध्ये. विशेष म्हणजे या काळामध्ये तुम्ही धार्मिक आध्यात्मिक रुची खूप जास्त वाढणार आहे. काहीतरी तुम्हाला महत्त्वाची एक्झाम द्यायची आहे, काहीतरी महत्त्वाच्या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे, ते देखील हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. विशेष म्हणजे या काळामध्ये तुम्हाला सर्व घरातील वडीलधाऱ्या लोकांकडून सपोर्ट भेटू शकतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा देखील शनी भगवंताची तृतीयस्थ दृष्टी तुमच्या आय स्थानावरती पडेल, तर काही महत्त्वाचे तुमचे व्यवहार देखील या काळामध्ये पेंडिंग राहू शकतात, कारण तृतीयस्थ दृष्टी गोचर करत असलेल्या सूर्य भगवंतावर पडणार आहे. तर घरातील वडीलधाऱ्या लोकांसोबत या काळामध्ये कुठेतरी उतार चढाव तुम्हाला बघायला भेटू शकते, मनमोटाव देखील होऊ शकतो. महत्त्वाच्या ज्या काही महत्त्वाच्या डील असते त्या देखील या काळामध्ये पेंडिंग राहू शकतात. तुमचं या काळामध्ये स्ट्रगल 100% असेल, पण तुम्हाला रिटर्न त्याचा कुठेतरी कमी प्रमाणात बघायला भेटेल. भाग्यातल्या शनी भगवंताची दृष्टी तुमची सप्तमस्त पराक्रम स्थानावरती पडणार आहे. पराक्रम स्थानावरती शनी भगवंताची दृष्टी पडणार, तर या काळामध्ये काहीतरी भूमी भवन वाहनाचे रिलेटेड तुमचा पराक्रम गाजला जाऊ शकतो. बहीण भावाच्या संबंधाने कुठेतरी मनमोटाव या काळामध्ये होऊ शकतो. विशेष म्हणजे तुमची तर्कवितर्काची गोष्ट या काळामध्ये वाढू शकते. आणि सर्वात महत्त्वाची चुकी तुम्हाला या काळामध्ये जाणू शकते म्हणजे मीन राशीच्या शनिदेवामुळे कर्क लग्न कर्क राशीवाल्यांना ती म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या खोलावर जाऊन विचार करणे किंवा कुठल्याही गोष्टीच्या खोलावर जाऊन अभ्यास करणे, हा तुम्हाला सर्वात मोठा तकलीफ या काळामध्ये बघायला भेटू शकते. आणि त्याच्यानंतर भगवान शनिदेवाची दशमस्त दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावरती पडणार आहे. षष्ठ स्थानावरती पडणार असल्यामुळे या काळामध्ये तुम्हाला आजार या काळामध्ये जाणू शकतात. खूप दीर्घकालीन काहीतरी वादविवाद होता, तो देखील या काळामध्ये क्लिअर होऊ शकतो. विशेष म्हणजे कोणालाही या काळामध्ये तुम्ही कमेंटमेंट करू नका, नाही तर कर्क लग्न कर्क राशीवाल्यांना तुम्हाला तकलीफ सर्व बाजूने बघायला भेटेल. तर या काळामध्ये तुम्ही शनी चालीसाचे पठण करणे आणि छायादानाचा प्रकार उपाय करणे खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्क लग्न कर्क राशींसाठी अष्टमामध्ये कुंभ राशीचे राहू गोचर करत आहे. जीवनातील गूढ स्तरांना सक्रिय करणारा हा काळ तुमच्यासाठी कर्क लग्न कर्क राशीवाल्यांना असणार आहे, कारण की या काळामध्ये तुमचे अनपेक्षित बदल वारंवार घडू शकतात. तुम्हाला काही महत्त्वाची गुप्त माहिती देखील या काळामध्ये कळू शकते. काहीतरी तुम्ही संशोधन फील्डमध्ये आहात, काहीतरी रिसर्च फील्डमध्ये आहात कर्क लग्न कर्क राशीवाल्यांना, तो तुम्हाला हा काळ अत्यंत चांगला असणार आहे. काहीतरी महत्त्वाचा अनुभव आध्यात्मिक अनुभव देखील या काळामध्ये मिळणार आहे. विशेष म्हणजे काहीतरी तुम्ही धर्म कर्म अध्यात्म काहीतरी अनुष्ठान जप अनुष्ठान या काळामध्ये केलं तर तुम्हाला त्याचा लवकर अनुभव देखील या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात बघायला भेटू शकतो. त्याच्यानंतर या राहू भगवंताची पंचमस्त दृष्टी तुमच्या द्वादश भावावरती पडणार आहे आणि तेथे आता शुक्र आणि बुधाचं गोचर देखील या काळामध्ये बघायला भेटणार आहे. या काळामध्ये शुक्र बुधावरती जेव्हा देखील राहूची दृष्टी बघायला पडेल, तर या काळामध्ये आर्थिक खर्च खूप जास्त वाढू शकतो. परदेश गमन या काळामध्ये होऊ शकते. ध्यान आणि आध्यात्मिक साधना देखील याकडे तुमचं आकर्षण या काळामध्ये चांगल्या प्रमाणात बघायला भेटू शकतं. त्याच्यानंतर तुमची राहू भगवंताची सप्तमस्त दृष्टी तुमच्या द्वितीय स्थानावरती पडणार आहे. आर्थिक व्यवहारामध्ये तुम्ही सावधगिरी आवश्यक बाळगली पाहिजे, नाही तर तुमच्या संबंधाने फ्रॉड होण्याचे चान्सेस आहे. कोणीतरी एखादी जवळची व्यक्ती तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करून तुमच्या संबंधाने आर्थिक व्यवहार करू शकते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भविष्यात या सर्व गोष्टींची तकलीफ बघायला भेटू शकते. त्याच्यानंतर या राहू भगवंताची नवमस्त दृष्टी तुमच्या चतुर्थ भावावरती पडणार आहे. आईच्या तब्येतीची विशेष करून तुम्ही काळजी घेतली पाहिजे. घरातील काहीतरी वातावरण अनपेक्षित बदल देखील या काळामध्ये तुम्हाला जाणू शकतो. विशेष म्हणजे प्रत्येक परिस्थितीकडे तुम्ही वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहणे अत्यंत आवश्यक असणार आहे, नाही तर या काळामध्ये तुम्हाला हा राहू अष्टमातील शारीरिक दृष्ट्या देखील कुठेतरी तकलीफ देण्याचे कारण बघायला भेटू शकतात. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पुढचा ग्रह आहे केतू भगवान, जे की तुमच्या जन्मलग्न जन्मराशींसाठी द्वितीय भावामध्ये गोचर करत आहे. कारण द्वितीय भावामध्ये जेव्हा देखील केतू भगवान येतात तर पैशाच्या बाबतीत व्यक्तीला कुठेतरी उतार चढाव बघायला भेटते.
कुटुंबाच्या संबंधाने देखील कुठेतरी काहीतरी उतार चढाव बघायला भेटू शकतो. वाणीच्या संबंधाने देखील तुमच्यावरती नाराज होण्याची घटना या काळामध्ये बघायला भेटू शकते. या काळामध्ये तुम्ही अंतर्मुख होण्याचे विचार देखील खूप जास्त प्रमाणात वाढू शकतात. एकांतात राहणे तुम्हाला अत्यंत या काळामध्ये खूप जास्त आवडायला लागेल. कर्क लग्न कर्क राशीवाल्यांना काही व्यक्तींसाठी भौतिक गोष्टींपेक्षा मानसिक समाधान अधिक महत्त्व या काळामध्ये दिले जाऊ शकते. वाणीमध्ये अनावश्यक कठोरता देखील तुम्ही या काळामध्ये टाळणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवणं तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे, विशेष करून कौटुंबिक गोष्टींमध्ये. आणि मौल्यवान गोष्टीची खरी किंमत समजण्याचा काळ हा असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्यांनो या केतू भगवंताच्या गोचरमध्ये. कर्क लग्न कर्क राशींसाठी जून 2026 मधील सुरुवातीचे 10 दिवस जीवनामध्ये अनेक नवीन शक्यता घेऊन येत आहे. उच्चस्थ गुरु आत्मविश्वास वाढवतील. मंगळ कर्म क्षेत्राला वेग देईल. सूर्य लाभाचे नवीन मार्ग दाखवेल. तर बुध शुक्र अंतर्मनाला नवीन दिशा देईल. आणि शनी भगवान तुम्हाला संयम शिकवेल. केतू मूल्य व्यवस्था तपासेल. तर राहू परिवर्तनाची प्रक्रिया सुरू करेल. म्हणूनच घाई करू नका. परिस्थिती समजून घ्या. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि स्वतःच्या क्षमतेवर योग्य पद्धतीचा विश्वास ठेवा. कारण विश्व संधी दाखवू शकते, परंतु त्या संधीचे यशामध्ये रूपांतर करण्याची ताकद फक्त तुमच्या कृतीमध्येच असते. प्रिय मित्रांनो, कधी कधी आयुष्याचा सर्वात मोठा बदल मोठ्या घटनांमुळे घडत नाही, तर एका योग्य निर्णयामुळे घडतो. कदाचित 2026 मधील हे सुरुवातीचे दिवस तुमच्यासाठी तसाच एखादा निर्णय क्षण घेऊन आलेले असतील. म्हणूनच स्वतःवरती विश्वास ठेवा. सकारात्मक राहा आणि पुढे चालत राहा. कारण नशीब दार उघडू शकते, परंतु त्या दारातून चालत जाण्याचे धैर्य स्वतःलाच दाखवावे लागते. जर हा ग्रह अभ्यास तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि दिव्य ज्योतिष या परिवाराचा भाग बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. लवकरच भेटूया एका नवीन किंवा नवे एका ग्रह विश्लेषणासह. तोपर्यंत जय श्रीराम.